विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत कविता तुकाराम. महाराष्ट्राच्या संत परंपरेची पताका उंचवणारे संत तुकाराम यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या देहू इथे झाला. तुकाराम बोल्लोबा आंबिले म्हणजे संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक ज्येष्ठ संत कवी, श्रेष्ठ संत कवी होते. त्यांचे काव्य मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे. आज 3.5 शतके लोटल्यानंतरही त्यांच्या कविता मनाला भिडतात. त्यांची कविता मानवी मनाचा अंतर्भेद घेते. त्यांच्या जीवनातील ताणतणाव सूक्ष्मपणे टिपते. मानवी जीवनातील भावकल्लोळ, उलघाल व मूल्यासाठीचा संघर्ष त्यांच्या काव्यातून प्रकट झाला आहे. त्यांची समग्र अभंग रचना त्यांच्या गाथेत समाविष्ट आहे. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची या सार्थ शब्दात त्यांच्या कवितांचा गौरव केला जातो. त्यांचे लौकिक आणि आध्यात्मिक जीवन त्यांच्या अभंगातून उत्कटपणे व्यक्त झाले आहे. उत्कट आध्यात्मिक अनुभूतीचा ठाव घेणाऱ्या लोकभाषेचा वापर आणि अभिव्यक्तीतील कमालीचा सच्चेपणा ही त्यांच्या काव्यलेखनाची ठळक वैशिष्ट्ये. आता आपण अभंग पाहणार आहोत. भिक्षापात्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाणे, ऐसियाशी नारायणे, उपेक्षिजे सर्वथा, देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव, नाही तो हा व्यभिचार, जगा घालावे साकडे, दीन होऊनी बापुडे, हेची अभाग्य रोकडे, मूळ आणि अविश्वास, काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार, तुका म्हणे सार, दृढ पाय धरावे. हा जो तुकारामांचा अभंग आहे, या तुकारामाच्या अभंगामध्ये संत तुकाराम म्हणतात की जे लोक पोथीपुराण वाचून पोट भरतात, भिक्षा मागतात, त्यांचे जीवन लाजिरवाणे आहे. त्यांच्या जगण्याला आग लागू असल्या लोकांची नारायण सदैव उपेक्षा करतो. पोट भरण्यासाठी जे लोक वरवर देवाचे नाव घेतात, अशा लोकांच्या देवाच्या चरणी कुठलाही भाव नसतो, केवळ वरवरची भक्ती असते. या लोकांची भक्ती ही बाह्यात्काराने पोकळ असते. जोपर्यंत हे लोक आपला जीव ईश्वराला समर्पित करीत नाही, तोपर्यंत त्यांची ही उतळ भक्ती म्हणजे व्यभिचारच होय. संत तुकाराम म्हणतात, हा पोठार्थी माणूस दिनवाना होऊन द्रव्यासाठी जगाला साकडे घालतो. विषयेच्छेने दीन होऊन हा बापुडा द्रव्य प्राप्तीकरिता जगतावर भार घालतो. हेच त्याचे उघड अभाग्य. याचे मूळ कारण म्हणजे त्याचा देवावर अविश्वास आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, विश्वाचा पालन करता जो ईश्वर आहे, त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवून त्याचे पाय धरणे हेच खरे सार आहे. सत्याने व निर्धाराने ईश्वराच्या चरणी लीन झाल्यास ईश्वर त्याचे भलेच करेल.